आणि मी हे करतोय हे मला 2024ला विधानसभा निवडणूक लढवायची म्हणूनच करतोय. मी काय असा माझा कुणाचा छुपा अजेंडा कुणावर तर काय फार तर उपकार करतोय असं नाही. पण ज्याला काय निवडणुका लढवायच्यात त्यांनी जनतेसाठी काहीतरी केलंच पाहिजे. पवारसाहेब काय सत्तेत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे आपण काय ते केंद्रात सत्तेत नाहीत, राज्यात सत्तेत नाहीत. अजित पवारांना मी भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमचं वर असं ठरलं आहे की ज्या तालुक्याचा जो आमदार आहे त्याचंच ऐकून विकास करायचा. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जायचा प्रश्न नाही. ठीक आहे, मग तुम्ही त्यांच्याकडे जाणार नाहीत आता? नाही जाणार. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या मी माढा तालुक्यातील वरवडे या ठिकाणी आहे. गेली 6 दिवस, आजचा 6वा दिवस आहे. तुळजापूर ते शिखर शिंगणापूर हा रस्ता महामार्ग व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचे संजय कोकाडे यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढण्यात आलेली आहे. आज माढा तालुक्यातील वरवडे या ठिकाणी या कावड यात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालेलं आहे. इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि या कावड यात्रेची सांगता कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण संजय कोकाडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. काय सांगाल आता गेली 5-6 दिवस झाले? गेले 6 दिवस आम्ही ही कावड यात्रा काढलेली आहे आणि रस्त्यावरच्या लोकांची उपस्थिती आणि त्यांनी आमचा केलेला सन्मान हे पाहता हा रस्ता किती गरजेचा आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. कावडकाठी पदयात्रा काढताना मला स्वतःला सुद्धा एवढा प्रतिसाद आणि अशा प्रकारचं स्वागत अपेक्षित नव्हतं. परंतु काही ठिकाणी DJ लावून, काही ठिकाणी JCBमधून फुलांची उधळण करून, खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आम्हाला काही 6 दिवसामध्ये जाणवलंच नाही किंवा कुठल्याही कावड काठी पदयात्रेतल्या माणसाला पाण्याची बाटलीसुद्धा कुठं विकत घ्यावी लागली नाही किंवा कुठं चहा प्यावा लागला नाही. एवढं 2 किलोमीटर गेलं की चहा, नाश्ता, खिचडी, केळी, ताक, सरबत. खरं तर आंदोलनात्मक कावडकाठी काढली. पण हे स्वागत आणि सन्मान आणि सेवा बघून वाटतं दरवर्षी असं काहीतरी करावं. दरवर्षी असं काहीतरी करावं असं वाटत असलं तर निश्चितपणानं आता रस्त्यासाठी तुम्ही वेगळी म्हणजे शिखर शिंगणापूरच्या कावड यात्रा म्हटलं की एक भक्तिमय वातावरण असतं. आता हे रस्त्याच्या निमित्तानं ही कावड यात्रा तुम्ही काढताय. आता चर्चा अशी होते की आगामी विधानसभा निवडणुका असतील किंवा आगामी काय ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणाऱ्या आहेत त्या निमित्तानं या कावड यात्रेच्या माध्यमातून आपण तशी काय राजकीय मोर्चा करत आहात का किंवा राजकीय मोर्चाबांधणी करत आहात का, असा एक चर्चेचा विषय होतोय सध्या. यावर काय सांगाल? मी काय तुकाराम महाराज नाही ना. मी राजकारणासाठीच करतोय आणि राजकारण्याने जनतेचे प्रश्न घेऊनच गेलं पाहिजे. समाजसेवक कोण जाणार नाही. आणि मला माहीत आहे की ज्या भागात मला मतं मागायला जायचे त्या भागासाठी मी काय करतोय. मोडलीम भागासाठी मी MIDC केली. गेल्या वेळेस म्हटले ह्याला कुठं कशी मतं द्यायचं, ह्याचे काय काम आहे. त्यामुळे छुपा अजेंडा काय नाही आहे. मी सरळ माझं राजकारण, अध्यात्मक आणि विकास एकत्र जोडतोय. आता ही कावड यात्रा तुम्ही काढलेली आहे. लोकांच्या समस्या या व्यतिरिक्त, रस्ता तर आहेत, समस्या आहेत, या व्यतिरिक्त त्या गावातील लोकांनी काय समस्या आपल्यामुळे मांडल्या आणि त्यातली महत्त्वाची समस्या आपल्याला काय वाटतं? हे आंदोलन शिवशक्ती महामार्गासाठी होतं. त्यामुळं आम्ही कुठेही इतर विषयावर चर्चा केलेल्या नाहीत. परंतु लोकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं या तालुक्यामध्ये प्रशासनामध्ये असणारा भ्रष्टाचार, या तालुक्यामध्ये पाण्याचे गैरव्यवस्थापन, लाईटच्या बाबतीमध्ये तक्रारी मांडल्या. परंतु मी या सगळ्या लोकांना सांगितले की आज आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची 2 आराध्य दैवत आहेत आणि ज्या शिवछत्रपतींना सगळा महाराष्ट्र मानतो, नाही तर सगळे राजकीय पक्ष त्यांचं नाव घेऊन काम करतात, त्यांच्यासाठी त्या 2 शक्तिपीठ आणि शिवपीठ यांना जोडणारा महामार्ग नसावा थेट, हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि मी दुसरे विषय घेऊन दुसरं काहीतरी करीन ना. आणि मी हे करतोय हे मला 2024ला विधानसभा निवडणूक लढवायची म्हणूनच करतोय. मी काय असा माझा कुणाचा छुपा अजेंडा कुणावर तर काय फार तर उपकार करतोय असं नाही. पण ज्याला काय निवडणुका लढवायच्यात त्यांनी जनतेसाठी काहीतरी केलंच पाहिजे आणि तेच मी करतोय. आता सध्या तालुक्यात 2 दिग्गज नेत्यांचं म्हणजे आता सरकार जे सत्तेत आहे त्यातले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर खासदार शरदचंद्रजी पवार आता तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. काय अपेक्षा या रस्त्याच्या बाबतीत आणि इतर समस्या बाबतीत? नाही, पवारसाहेब काय सत्तेत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे आपण काय ते केंद्रात सत्तेत नाहीत, राज्यात सत्तेत नाहीत.
अजित पवारांना मी भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमचं वर असं ठरलं आहे की ज्या तालुक्याचा जो आमदार आहे त्याचंच ऐकून विकास करायचा. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जायचा प्रश्न नाही. एक पत्र घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की स्पष्टपणे वरिष्ठांकडे असं ठरलं आहे की ज्या पक्षाचा आमदार आहे त्याला डावलून काही करायचं नाही. त्यामुळे ते त्यांच्या आमदारचे काम करतील, आमची कामं करणार नाहीत. ठीक आहे, मग तुम्ही त्यांच्याकडे जाणार नाहीत आता? नाही जाणार. तर आता वरवडीमध्ये या कावड यात्रेचं स्वागत झालेलं आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील आपल्यासोबत असणार आहेत. काय त्यांच्या भावना आपण नेमकं जाणून घ्यावं. सर, थोडक्यात सांगा, काय नेमकं आता भावना आहेत कावड यात्रेच्या माध्यमातून रस्त्याच्या या मागणीसाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आपली काय अपेक्षा आहे? खरं म्हणजे या कावड यात्रेचं आम्ही ओरडकरांनी, सगळ्या आमच्या तरुण मंडळींनी, सगळ्यांनी गावकऱ्यांनी अतिशय चांगलं स्वागत केलं. आणि मला एका गोष्टीचा आनंद होतो आणि आवर्जून उल्लेख करून मी सांगेन की या तालुक्याचे नेते, शेतकऱ्यांचे नेते स्वर्गीय भाईसाहेब पाटील यांचा जो दूरदृष्टिकोन होता, त्या दूरदृष्टिकोना जो होता त्याला यश मिळावं अशा प्रकारची ही संकल्पना आहे. म्हणजे ज्यावेळेस हा रस्ता होत होता त्यावेळेस आमच्या इथं एक 3.5 मीटरचा पूल होता. परंतु त्यावेळेस स्वर्गीय तात्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये शिंगणापूर ते तुळजापूर अशा प्रकारचा रस्ता होणार आहे आणि त्यामुळं त्यांनी 1 मीटरनं त्याची उंची वाढवून घेतली. ह्याच्यामध्ये एस-टी बसती का नाही एवढं त्यांनी माप घेऊन बघितलं की जेणेकरून हा झाला पाहिजे. आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून त्याला गती मिळते आणि ते आंदोलन बाबांनी शिंगणापूरपासून चालू केलेलं आहे. त्याला यश मिळावं अशा प्रकारच्या सदिच्छा, शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आणि दुसरा एक प्रश्न जो आहे की जो इथं उपस्थित झाला तो आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत निकृष्ट आहे की जे कुठल्याही तालुक्यामध्ये नाही. तेव्हा या तालुक्यामधल्या विविध विकास कामं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांचं ऑडिट होण्याची आवश्यकता आहे. तसंच ह्या रस्त्याचं ऑडिट या तालुक्यातल्या संबंध कुठल्या पक्षातले नेते मंडळी असतात त्यांनी करावं आणि मग खऱ्या अर्थानं तो आभासी विकास आहे का काय आहे ते सगळ्या लोकांच्या, जनतेच्या लक्षात येईल. तर ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील आपल्यासोबत होते. भाई एस-एम पाटलांचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण होतं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आई राजा